हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल मला स्वागत आहे. चला तर आज काय नाही, इथं बघा पप बाही शिवणार आहोत. असं बघा डायमंडची साडी आहे. आपण ह्याला अस्तर काय वापरणार आहोत, पप ट्रेंडिंग चालेल बाही शिवणार. त्यासाठी बघा सगळ्यात हिचं न्यूजपेपर मी घेतलेलं आहे. सगळ्यात तर आपलं उंची टाकणार. जेवढी आपली फुल बाही शिवण्यासाठी उंची आहे ना तेवढी उंची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं घ्यायचं. 10.5ची बाही 11 इंच घेतलेलं आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि छातीचा चौथा टाकून घ्यायचा. जेवढं छातीचं माप असेल तेवढं छातीचं चौथा आणि शिलाई मार्जिन जेवढं पाहिजे तेवढं. रेग्युलर आपण बाही कट करतो ना पहिलं असं माप टाकून घ्यायचं आणि बॉक्स करून घ्यायचा. मग पुढे तुम्हाला सांगते पप स्लीवसाठी काय करायचं. व्यवस्थित असं बॉक्स करून घ्यायचा चौकोनचा. जरी तुम्हाला वाढवून पाहिजे बाही वाढवून घेतली तरी चालेल. आणि बघा मी तुम्हाला दाखवते बॉक्स करून. आता जरा न्यूजपेपरवर दिसणार नाही, पण माझ्याकडे कसं पांढरा व्हाईट कार्डशीट संपलेलं ना, तर मी असं केलेलं आहे. आता वरून बघा 3 इंच टाकून घेतलेलं आहे. परत ना आपण छातीचा चौथा टाकला शिलाई तिथनं 1.5 इंच आत घेतलेला आहे. आणि बंद बाजूकडनं वर बाहीचं माप टाकलं तिथनं 2 इंच घेऊन असं तिरकस 1.5 इंचाचा माप घेतला आहे. तिथपर्यंत आपण असं क्रॉसमध्ये जोडून घेऊया. व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आणि मग मध्ये करून मग जिथं आपण 2 इंच 1.5 इंचा माप त्याचा मध्ये करायचा. परत त्याचा अजून एकदा मध्ये करून घ्यायचा. वरच्या साईडला खालच्या साईडला असं पाव इंचावर घ्यायचं आणि मग वरून बाहीला शेप द्यायचा. आहे असं मुंड्याचा व्यवस्थित असं पाव इंचावर आकार देऊन घ्यायचा मुंड्याचा. फक्त बाहीला आहे असं माप टाकून घ्यायचं. रेग्युलर आपण बाहीला जसं माप तसं माप टाकून घ्यायचं, फक्त कट करायचे नाही. आपल्याला पप स्लीवसाठी वाढवायचं तर मी तुम्हाला दाखवते कसं काय करायचं. पहिल्यांदा आपण मुंड्याचा आतला बाहीचा आकार देऊन घ्यायचा. काय हे बाहीला मुंड्याचा आकार काय पुढचा नाही दिला तर चालतो, आपला थोडासा नॉर्मली दिला म्हणाय द्यायचा. आणि बघा आता जिथं आपण बाही ती उंची टाकली तिथनं वरच्या साईडला 3 इंच घेतलेलं आहे. तिथून बघा जिथं आपण 1.5 इंचा 2 इंच माप टाकलं तिथून असं व्यवस्थित का तिरकस असं तिथं जोडून घ्यायचं. हे आपण प्लपशीसाठी वरचे 3 इंच वाढवलेलं आहे. जरी तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही एक्स्ट्रा वाढवलं तरी चालेल. जेवढं तुम्हाला पप पाहिजे का नाही उंच म्हणजे आपला असा फुगीर तेवढं तुम्ही असं वाढवू शकता. जरी कमी घेतला तरी चालेल. फक्त जिथं आपण माप टाकून घेतलं ना तिथं व्यवस्थित टिक मार्क करून घ्यायचं म्हणजे आपल्याला बरोबर लक्षात येईल. दंडगेरचं माप टाकून घ्यावं. जेवढं दंडगेरचं माप टाकायचं तेवढं टाकायचं आणि शिलाई मार्जिन घ्यायचं. आणि तिरकस आपण जिथं आपण टाकलं आहे का नाही छाती चौथा वाढवून तिथपर्यंत असं क्रॉस जोडून घ्यायचं. हे आपलं झालेलं आहे बघा बाही आपली कट करून. म्हणजे बाहीचं माप टाकून झालेलं आहे, उंची टाकलेलं आहे, परत वर प्लपशीसाठी 3 इंच टाकलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे वाढवलं चालेल. छातीचा चौथा टाकलेला दंडघेर टाकलेला आहे. आणि बघा आता आपण कट करून घेऊया बाई. व्यवस्थित जसं आहे असं कट करून घ्यायचं. जरी तुम्हाला पप स्लीवसाठी बाबा की वाटते की बाबा जास्त जर आवडत नसेल ना तर नॉर्मल कमी केलं तरी चालेल. फक्त जिथं आपण जेवढं वाढवलं ना तेवढं तिथून आपण असं बघा कट देऊन घ्यायचं. म्हणजे बरोबर आपल्याला पुढं चुन्या करताना समजेल काय करायचं. मग मी पुढे तुम्हाला दाखवते. पुढे पण बघा पप स्लीव्ज कसं स्टिच वगैरे काय सगळं डिटेल फिटिंग वगैरे ब्लाऊज कसा करायचं सगळं सांगणार आहे. हा बॅक हुकाचा ब्लाऊज आहे ना, मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. आकार जसा आहे असा व्यवस्थित देऊन घ्यायचा म्हणजे कट करून घ्यायचं. व्यवस्थित हो का आपला छान मुंड्यांचा पुढचा छान आकार नॉर्मली देऊन झालेला आहे. तर आता आपण बघा ब्लाऊज कट करायला घेऊया. ब्लाऊज कट करता पण आता हे बघा डायमंडचा ब्लाऊज आहे ना, तर इथं बघा मी जरा जॉईन केलेलं आहे. साईडला कपडा आपल्याला जॉईन करायला लागलेला आहे. पण बघा व्यवस्थित आहे असं बाही एकावर एक ठेवून घ्यायची आणि कट करून घेणार आहोत. व्यवस्थित ठेवताना व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचं पडतं, कारण हेतलं बघा खालची अशी छान अशी डिझाईन आहे ना अर्धगोल. तर ठेवताना व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचं आणि मगच हे मांडून घ्यायचं. जे आपण ब्लाऊजचं आपण कटिंग केलेलं आहे. मग कटिंग करताना एक म्हणजे आता बघावा अर्धवट कसं डायमंडची डिझाईन आहे तर पहिल्यांदा बघून घ्यायचं. पहिलं बाही आपण पेपर कट केले त्याचा बरोबर आपण जेवढं आपलं डायमंडचे आहे ना तेवढं बघायचं माप आणि तेवढंच बाहीवर असं माप टाकून घ्यायचं. म्हणजे खालच्या साईडला दंडगेरला मग बरोबर दंडगेर जिथपर्यंत आपण टिकमार केलं तिथपर्यंत असं ठेवून घ्यायचं आणि मग टाचणी लावून कट करणं. म्हणजे काय होईल आपली जी आपली खालची डिझाईन आहे ना ती बरोबर आपली एकसारखी येणार आहे. म्हणजे मागे पुढे नाही तर काय होईल मग आपण असं डायरेक्ट मांडलं का नाही तर एकीकडे जाऊ नये. मग इकडे प्लेन बाजूने एकीकडे डिझाईन बाजू असं जाऊ नये. मग बरोबर समोर ठेवून असं बघा पूर्ण साईडला कट करून घ्यायचं. आणि ब्लाऊज जसं आपण बघा पेपरला कट करून दिलं ना आपण जेवढं आपण वर पप साईड दिलं तसं असं त्याच्यावर टिकमार्क करून घ्यायचं. आणि मग पुढे बघा तुम्हाला सांगते आता चुन्या वगैरे कशा पाडायच्या.
पहिला ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे. जिथं आपण आपलं टिकमार्क काय नाही बाबा, जेवढं आपण प्रॉब्लेमसाठी वाढवले ना तिथं असं बघा चॉकने टिकमार्क करून घ्यायचं. ठेवताना ब्लाऊज बघा सरळ मी ठेवलेला आहे, सरळ ठेवायचा आणि जिथून आपण घेतलं तसं आपल्या साईडला चुन्या पाडत आणायच्या. लक्षात ठेवायचं, फक्त आपल्या चुन्या वरच्या साईडला पाडत आणायच्या त्या. त्यामुळे व्यवस्थित बघा असं चुन्या जेवढं तुम्हाला पाहिजे ना बारीक मोठे तेवढ्या अशा जवळजवळ अशा चुन्या पाडत, जिथपर्यंत आपण मध्ये काढलाय ना बाहीचा तिथपर्यंत व्यवस्थित असं चुन्या घेऊन यायचं. फक्त चुन्या करताना आपल्या साईडला चुन्या बरोबर आले पाहिजेत, म्हणजे बरोबर आपलं होणार आहे पफ स्लीवची छान डिझाईन. आणि जर बाहेरच्या साईडला केलं तर तशी पण डिझाईन करते, पण इथं बघा आतल्या साईडला छान असं प्लेट देऊन घ्यायच्या. देऊन झालं की बरोबर मध्ये आलं का नाही की परत मध्ये ह्या साईडनं आतल्या साईडला चुन्या द्यायच्या. परत ह्या साईडला द्यायच्या नाहीत, उलट्या होतील चुन्या. देताना बरोबर समोरासमोर चुन्या आल्या पाहिजे. तिकडून समोर आले की इकडून बरोबर त्या समोर अशा प्लेट देऊन घ्यायच्या, म्हणजे आतल्या साईडला प्लेट द्यायच्या. जेवढं आपण घेतले ना मग जिथपर्यंत तिथपर्यंत असं चुन्या देऊन घ्यायच्या, म्हणजे बरोबर एकसारखं येईल. ओके, छान सगळं चुन्या देऊन झालेल्या आहेत. तर तुम्हाला दाखवते का प्लेट छोटे छोटे पाडलेले आहेत. आणि बघा आपलं छोट्या छोट्या चुन्या पाडून झालेले आहेत बघा. छान तुम्हाला दाखवते का, एकदम साधं सिंपल, त्याला काय नाही. जरी तुम्हाला पाहिजे असं अस्तर लावलं तरी चालेल. हे कोणाला आवडत नसेल ना असं तरी अस्तर लावलं तर चालेल. मी असं हे केलेलं आहे. आता दुसरी बाही घेतलेली, त्याचं पण बरोबर असं मध्ये आणि दोन्ही साईडनं आपण जिथं आपण करणार तसं ठेवायचं. फक्त ठेवताना सरळ बाजू ठेवून घ्यायची ब्लाऊजची. जसं पहिल्याच प्लेट पडल्या तशा पहिल्या समोर आपल्याकडे प्लेट्स घेऊन यायच्या. बरोबर जिथं आपण मध्ये काढला का नाही बाहीचा तिथपर्यंत आणायच्या. आणि तिथून मग ह्या साईडनं तिकडं द्यायच्या चुन्या, म्हणजे बरोबर समोरासमोर चुन्या आल्या पाहिजेत. प्लेट्स म्हणजे छोट्या छोट्या जेवढ्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या, जरी तुम्हाला पप मोठा पाहिजे असं तर वाढवून घेतलं तरी चालतील. आणि व्यवस्थित असं देऊन घ्यायचं. देऊन झालं की पुढे तुम्हाला बाही वगैरे जोडायचं कसं सांगते. आणि जरी माझे नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. छान असं बघा दोन्ही बाहीला पण छान असं पफ स्लीवच्या चुन्या देऊन झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. एकदम साधं सिंपल छान असं आपलं झालेलं आहे. तर अल्पा बाही जोडायला घेऊ. बाही जोडण्या अगोदर काय करायचं बघा. हो का, मी ब्लाऊज सरळ ठेवून घेतलेला आहे. फक्त बघायचा कमरेचा आणि पुढच्या भागाचा मध्ये बरोबर करून घ्यायचा, म्हणजे बरोबर आपलं फिटिंग चुकणार नाही. काय का मग फिटिंग चुकण्याची शक्यता असणार, त्यासाठी कुठलाही ब्लाऊज कधी शिवताना असं मध्ये मी करून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते. आणि बघायचं फाडचा पुढच्या भागाचं एकसारखं आले आहे का, फिटिंगची बाजू खालच्या साईडची बाजू पाठची जर कमी जास्त असेल ना, जरी वाटते ना पुढचा भाग जरा जास्त वाढलेला आहे तर तुम्ही कट करून घ्या, किंवा मागच्या साईडचं असतं कट करून घ्यायचं. बघताना व्यवस्थित जुळवून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं फिटिंग चुकणार नाही. शोल्डर पण बघताना बरोबर घ्यायचं, कारण आपण घेताना शोल्डर बरोबर घेतलंच पण शिवताना मागे पुढे होताना जर बघायचं आता असं जोडून बघा, जेणेकरून आपलं कमी जास्त नाही. आता बघा इथे एक शोल्डर जरा थोडंसं वाढलेलं आहे, तर जेवढं पाहिजे तेवढं असं कट करून घ्यायचं, म्हणजे आपलं एकसारखं शोल्डर होणार आहे. कारण काय होतं मग एक कमी जास्त होऊ नये, मग फिनिशिंग वगैरे सगळं बिघडतं ना. एवढा ब्लाऊज भारी शिवणार आहे मग ते थोड्यासाठी असं होतं ना, तर तसं करायचं. कुठलाही ब्लाऊज शिवता ही ट्रिक नक्की वापरायची. आता बघा बाहीचं ब्लाऊजचा मध्ये करून घ्यायचा, जिथं आपण चुनेल तिथला मध्ये बरोबर घ्यायचा, बरोबर शोल्डरच्या मधोमध ठेवायचं आणि चुने दिले गे म्हणजे बाही जोडायला घेते. जोडताना ही ट्रिक अशीच वापरायची, जेणेकरून म्हणजे बाही आपली कमी जास्त होत नाही, बरोबर जोडली जाते. कारण मग काय करते पण नवीन अशी म्हणजे काय काय पद्धत वापरते, बरोबर शोल्डरला मधोमध ठेवायचं, मग ह्या साईडला बाही व्यवस्थित असं न्यायची, मग तिकडूनच शिलाई देत आणायचं. पण माझी ही अशीच पद्धत आहे, मी असं बरोबर मध्ये ठेवून ह्या साईडनं जोडते, परत ना मग बाही आता बघा दुसऱ्या साईडनं जोडायला घ्यायची. ही माझी नेहमीचीच पद्धत, त्यामुळे माझी बाही बरोबर व्यवस्थित होते, कमी जास्त होत नाही. आता ह्या साईडनं बघा असेच जोडून घ्यायचे. जेवढं आपण शिलाई मार्जिन घेते नाही तेवढं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. जरी वाटते ना तुम्हाला की बाबा एखाद्याला जरी मार्जिन जास्त बाबा शिलाईला जास्त लागत असेल ना तरी वाढवलं तरी चालेल, फक्त कट करताना अगोदर वाढवून घ्यायचं. आता छान सगळं पफ स्लीव झालेली आहे आपली जोडून. आता बघा बरोबर आपली जोडली गेले, फक्त ठेवताना बरोबर मध्ये ठेवायचं, म्हणजे चुने एकसारख्या दोन्ही साईडला येतील, म्हणजे मागे पुढे. फक्त देताना डबल शिलाई देऊन घ्यायची. आता दुसरी पफ स्लीव ठेवली, बरोबर शोल्डरच्या मधोमध ठेवायची, बाहीचा बरोबर मध्ये आहे तिथं ठेवून स्टिच करून घ्यायचं. फक्त डबल शिलाई देऊन घ्यायची. जोडताना जसे पहिली जोडली ना तशी व्यवस्थित असं जोडून घ्यायची. एकसारखं आपली शिलाई मार्जिन धरायचं. फक्त धरताना जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलं तेवढं धरायचं, जेणेकरून बाहीला कमी पडू नये. आणि बघा आता एका साईडनं झालं की दुसऱ्या साईडनं असंच आपण बाही जोडून घेऊया. मग पुढे तुम्हाला स्टिच वगैरे कसं म्हणजे फिटिंग वगैरे कसं करायचं सांगणार आहे. तर काही काय असे ट्रिक आहेत नाही फॉलो करायच्या, फक्त मग ब्लाऊज आपला फिनिशिंग वगैरे एकसारखं येतं, बिघडत वगैरे नाही. आता इथं बघा
जिथं आपण बाही जोडणार तिथं सगळं डायमंड आलेलं ते काढून घ्यायचं, जेणेकरून आपलं सुई तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे असं हलकंसं डायमंड काढून घ्यायचं आणि मग टीच करून घ्यायचं आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. का छान असं झालेलं आहे आपलं बाही दोन्ही वगैरे जोडून, तो तुम्हाला दाखवते. फक्त देताना डबल शिलाई देऊन घ्यायची. आणि बघा काल पण मी ह्याचा बघा बॅक हुकाचा मी ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे आणि त्याचं पण टीचिंग पण दाखवलं, तर नक्की बघा तुम्ही. एकदम सोपं आहे, त्याला काही जास्त नाही. फक्त कसं आपण जे पुढं हुक करतो ते बॅकला हुक करायची. त्यामुळे एकदम सोपं कटिंग सांगितलं. जरी कोणाला तसं शिवायचं असेल तर नक्की माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनल नक्की जाऊन बघा. आता बघा ब्लाऊज फिटिंग करण्यासाठी घ्या. फक्त घेताना पुढचा आणि पाठचा मध्ये करून घ्यायचा बरोबर, ठेवताना बरोबर मधोमध ठेवायचं. म्हणजे आपलं आता पुढचं बघा मध्ये करून घेतलेलं आहे, कारण पुढे बंदच बाजू आहे आणि पाठीमागे आपण बॅक हुकाचं केलेलं आहे. तर बघा आता दंडगिरी टाकून, जेवढा दंडगिरी असेल ना तेवढा दंडगिरी टाकून घ्यायचा. फक्त खाली डायमंड आहे वाटतं ना तर तेवढं काढून घ्यायचं, जेणेकरून आपलं शिलाई येऊ नये. आणि बघा छातीचा मध्ये करून छातीचा चौथा 7.5 असं टाकून घ्यायचं. कमरेचा चौथा जेवढं तुम्हाला असेल ना तेवढं असं वाढवून घ्या. जरी कोणाचं जास्त असेल ना तरी तसं टाकलं तर चालेल माप. फक्त सगळ्याला ही ट्रिक फॉलो करायची. आणि बघा असं जरी वाटते ना आपलं इकडे तिकडे शिलाई जाते ना, तर बरोबर असं आपण जेवढं माप टाकलं ना त्याच्यावर आपण असं चॉकने टिक करून घ्यायचं. म्हणजे बरोबर सरळ रेष ओढून घ्यायची आणि मग स्टिच करायचं. म्हणजे बरोबर जेव्हा फिटिंग आपलं सरळ येईल ना तेव्हा बरोबर आपल्याला फुगा वगैरे येत नाही आणि फिटिंगमध्ये ब्लाऊज छान बसला जातो. त्यामुळे कुठल्याही ब्लाऊजला फिटिंग करताना ही ट्रिक नक्की वापरायची. जसं पहिलं मी सांगितलं मुंड्याचं ते बघायचं कमी जास्त असेल ना, हे प्रत्येक ब्लाऊजला आपलं हेच करायचं. म्हणजे बरोबर आपलं फिटिंग चुकत नाही, एकसारखी येते. आता बघा हे छान असं बघा एकदम शिलाई सरळ आलेली ही व्यवस्थित हो का असं झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडने माप टाकायला घेऊ. जेवढं आपलं दंडगिरी आहे तेवढा असं दंडगिरी व्यवस्थित टाकून घ्यायचा. छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा टाकायचा. फक्त टाकताना मध्ये करून व्यवस्थित बरोबर असं टाकून घ्यायचं. म्हणजे आपलं फिटिंग वगैरे चुकत नाही आणि एकसारखं एकतं. मग तुम्ही फिटिंग करून झालं की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं शिलाई द्या. 1-2 जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं शिलाई देऊन घ्यायच्या. आणि जरी हवा असल्या तुम्ही मग जेवढं पाहिजे तेवढं ठेवून कट करून मग आतल्या साईडला असं फोल्ड करून घेतलं तरी चालेल. काही काहींची पद्धत कशी असते, पहिले सरळ शिलाई देऊन घ्यायची, आत मग ब्लाऊज उलटा करून मग स्टिच करायचं आणि मगच फिटिंगचं माप टाकायचं. पण ही पण ट्रिक साधी सोपी आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं शिलाई मार्जिन ठेवता येते. ब्लाऊज फिटिंग करून झाला जेवढा पाहिजे तेवढा एक्स्ट्रा मार्जिन कट करायचं आणि मग तुम्हाला पाहिजे तेवढं असं फोल्ड करायचं एका एक ठेवून. आणि हो छान असं फिटिंग करून झालेलं आहे एकसारखं. छान बघा साधा सिंपल छान आपला हो का, लई काही नाही. आपण एकदम सहज सोप्याने मी सांगितलेलं आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला नक्की मला सांगा कमेंट करून. आणि जरी कुठलं नवीन कटिंग बघायचं असेल ना स्टिचिंग तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी सहज सोप्याने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. एकदम होका छान आपला बॅक हुकाचा वगैरे शिवलेला आहे. एकदम साधं सोपं छान आपलं ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. कारण मी किती भारी व्हिडिओ बनवलं तर बघण्यासाठी कोणी तर पाहिजे ना, त्यासाठी हो का छान असं शिवून झालेलं आहे. एकदम सोपं बघा फिनिशिंगवर एकसारखं आलेलं आहे. तर तुम्ही पण असं नक्की ट्राय करा. एकदम सोपं आहे, काही नाही त्याला. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय, धन्यवाद, थँक्यू फॉर वॉचिंग.